विष्णूला शाप दिला। आतापर्यंत तू अनेक जणाला फसवलं, समुद्र मंथन केलं, त्यावेळी राक्षसांना केवळ अमृताचं पाणी पाजलं, देवताला अमृत पाजवलं। म्हणले ज्यावेळी समुद्रामधनं विष प्रगट झालं त्यावेळी विष महादेवाला पाजलं, आणि ज्यावेळी समुद्रामधून लक्ष्मी प्रगट झाली ती लक्ष्मी स्वतः घेतली। म्हणले आतापर्यंत तू सर्वांना ठगवलं, आज तू नारदाची परीक्षा घेतली, मी तुला सोडणार नाही। आणि त्याच वेळी क्रोधामध्ये नारदाने शाप दिला, आज मला बायको करता रडवलं, वानर करून फिरवलं, मी तुम्हाला शाप देतो, एका कल्पामध्ये तुम्हाला सुद्धा बायको करता रडावं लागेल। आणि ज्यावेळी तुम्ही बायको करता रडाल त्यावेळी संत मदत करणार नाही, मुनी मदत करणार नाही। ज्यावेळी तुम्ही पत्नी करता रडाल त्यावेळी तुम्हाला वानर मदत करतील, वानर। आणि महाराज नारदाने शाप दिला, आणि नारदाने शाप दिल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं, भगवंताने नारदावरती टाकलेली माया दूर केली, आणि माया दूर झाली तर पाहतायत नारद समोर तर तिथं महाराज सिलनिधी नावाचा राजा नाही, त्याची कन्या विश्वमोहिनी नाही, सुंदर नगरही नाही। आणि नारदाने विचार केला, म्हणले हे सर्व माझ्या भगवंताची लीला आहे। आज नारद भगवंताच्या चरणावरती पडले, प्रभू का माझी अशी परीक्षा घेतली? त्यावेळी सांगितलं, नारदा तुला अभिमान झाला होता, आज तू भगवान शंकरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागला होता, आणि भगवान शंकरापेक्षा श्रेष्ठ समजावू लागल्यामुळं मी तुझी परीक्षा घेतली। नारद भगवंताच्या चरणावरती पडले, रडू लागले, प्रभू मला अभिमान का झाला? मी तर रोज तुमचं भजन करतो। त्यावेळी नारदाला विचारलं, तू गुरुमंत्र घेतला का? नारद म्हणले नाही, आणि भगवान म्हणले जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत जीवन सुरू नाही म्हणले। नारद म्हणले आता कोणाला गुरु करू? तुम्हीच गुरु आहेत माझे, तुम्ही समोर आहेत, गुरु मंत्र तुम्हीच द्या। भगवान म्हणले एक काम कर, उद्या नदीवर स्नान कर, आणि नदीवर स्नान केल्यानंतर 5व्या बुडीला मुंडकं वर काढ, जो कोणी दिसल तो तुझा गुरु, त्याच्याकडनं गुरु मंत्र घे। दुसऱ्या दिवशी नारद महर्षी नदीवरती स्नान करायला गेले, पहिली बुडी मारली, तिथंच बुड्या मारा, खाली वा, पहिली बुडी मारली, वागता येते का? वाका, बस, पहिली बुडी बसा खालीच, पहिली बुडी खालीच राहिली, दुसरी मारली, वर आले, तिसरी मारली, वर आले, चौथी मारली, वर आले, 5वी मारली, आणि 5व्या बुडीला नारद बसूनच राहिले। आता नका उठू, काही केल्या नारद उठानातच का? तर भगवंताने सांगितलं होतं 5व्या बुडीला जो कोणी दिसल त्याला तुला गुरु करावं लागेल। आणि नारदाने विचार केला, नदीचा तीर आहे, जर एखादा मासे पकडणारा जर आला तर त्याच्याकडून गुरुमंत्र घ्यावा लागल। आणि एक सांगू, जशी मनात भावना निर्माण होते तसाच गुरु मिळतो, तसाच व्यक्ती मिळतो, म्हणजे मिळतो। याने मनात विचार केला, मासे पकडणारा जर भेटला तर त्याच्याकडून कसा गुरुमंत्र घेऊ? महाराज 5व्या बुडीला नारद वरतीच येणार, 5 मिनिट झाले, श्वासोश्वास बंद होऊ लागला, आणि शेवटी नारद उठून उभे राहिले। आणि महाराज उठून उभे राहिल्यानंतर खरोखर भगवान विष्णूने एका माशावाल्याचं रूप धारण केलं, खांद्यावर जाळी, आणि नारदाने त्या महाराज माशावाल्याला पाहिलं, म्हणले याला गुरु करायचं का? आता हा माझा गुरु? परंतु मनामध्ये हा भावाला, विष्णूने मला सांगितलं याचा अर्थ यालाच गुरु करावं लागल। आणि विष्णूने सांगितल्यामुळे नारदाने त्या मत्स्यवाऱ्याच्या रूप धारण केलेला भगवान विष्णूला म्हणले, ओ गुरु मला गुरु मंत्र द्या। आता ते कोणाचं रूप धारण केलं होतं? माशावाल्याचं। भगवंताने मंत्र दिला, काही झालं तरी सोडायचं नाही, कारण माशावाल्याचा नियम असतो, ते पाण्यात गेल्यानंतर त्यांना शिकवलेलं असतं, काही झालं तरी मासा सोडायचा। मंत्र दिला, काही झालं तरी सोडायचं नाही। नारद म्हणले, देवा गुरुदेवा हा कुठला मंत्र आहे? म्हणले आपल्याकडे हाच मंत्र आहे।
नारदाने विचार केला हा कुठला मंत्र आहे, परंतु भगवान विष्णूने सांगितलं, म्हणले ठीक आहे, जो दिला तो, आता काही पर्याय नाही. नारद निघाल्यानंतर विष्णूने हात, त्या विष्णूच्या रूपामध्ये, मच्छवाराच्या रूपामध्ये आलेले विष्णूने नारदाचा हात पकडला. कुठं निघाले? म्हणले गुरु मंत्र घेतल्यानंतर गुरुच्या पाया पडावं लागतं, गुरुला दक्षिणा द्यावी लागते, तसेच पुढे निघाले. महाराज नारद पाया पडण्याकरता खाली वाकले आणि जसे खाली वाकले, महाराज उठून उभा राहणार तेवढ्यात माझ्या भगवान विष्णूने विष्णू रूप धारण केलं. आणि विष्णू रूप धारण केल्यानंतर नारद भगवंताला म्हणू लागले, का प्रभू माझी आता बी अशी परीक्षा घेतली? म्हणले तू मनामध्ये काय विचार केला होता? मला गुरु मासे पकडणारा भेटला तर? म्हणले तुझ्या मनामध्ये जो भाव होता तोच तुला मिळाला. म्हणून मी नेहमी सांगतो, नेहमी ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता ती गोष्ट तुमच्या घरात घडते म्हणजे घडते. म्हणून मी सतत आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे कधीच म्हणायचं नाही. मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला माझं चांगलंच नाही. नेहमी एक वर्षभर म्हणा माझं सगळं चांगलंच आहे, माझं सर्व चांगलंच होणार. पुढच्या वर्षीपर्यंत नाही चांगलं झालं तर आपलं नाव पडला. फक्त माझं चांगलंच आहे म्हणायचं, केवळ माझं सर्व चांगलं आहे, माझं चांगलंच होईल. महाराज मला शुगर आहे, मला शुगर आहे, मला शुगर आहे, मला शुगर आहे म्हणून या शुगरने आक्रमण केलं. इथं बसलेली बायको उभी म्हणते, हा गुलाबजाम शुगर आहे. माझी शुगर कमी होणार, माझी शुगर मला राहणारच नाही, हा भाव मनामध्ये कायम करा. तुमची एक वर्ष नाही शुगर कमी झाली तर माझं नाव पडला. एक वर्षभर मला शुगरच नाही म्हणायचं. पण मनातून मनाचं बरं नसतं, तोंडाने नाही. शरीराने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, शरीराने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. शरीर जे ऍक्सेप्ट करतं. महाराज अमेरिकेने रिसर्च केला, 2 कैद्याला त्यांनी काय केलं, 2 कैद्यांना फाशीची शिक्षा, 2 कैदी पकडले आणि कैदी पकडल्यानंतर त्यांच्यावर रिसर्च करायचं ठरवलं. म्हणजे यांना डायरेक्ट फाशी देण्यापेक्षा यांच्यावर आपण काहीतरी शोध करू, रिसर्च करू म्हणून त्यांच्या दोघांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आणि पट्ट्या बांधल्यानंतर दोघाच्या पायाला आपली टाचणीनं असा दंश केला, टाचणीनं. आणि त्यांना म्हणले, एकाला म्हणले तुला सर्वात जहरीला असणारा कोबरा, तुला कोबराने दंश केला म्हणले. काय म्हणले? कोबराने. महाराज कोबराने दंश केला हात, त्याला म्हणल्याबरोबर त्याच्या शरीराने ते ऍक्सेप्ट केलं. आणि महाराज खरोखर त्याचं ज्यावेळी महाराज शरीर तपासलं त्यावेळी त्याच्या शरीरात कोबरा सापाचं विष निघालं. आता काय केलं होतं त्याला? कोबरा चावला होता का? केवळ त्याने शरीराने ऍक्सेप्ट केलं की मला कोबरा साप चावला. कोबरा सापाचं विष शरीरामध्ये निर्माण झालं. कशाने? फक्त शरीर ऍक्सेप्ट. म्हणून मी आजारी आहे, मी दुखी आहे, मी परेशान आहे, मी गरीब आहे नाही, मी श्रीमंत आहे, मी चांगली आहे. कधीच स्वतःला कमी समजू नका. कमी समजणारे माणसं कायम कमी राहतात. मी एक दिवस करोडपती होणार, सिडकोत माझा बंगला होणार म्हणायचं, नक्की होईल. दरिद्री महाराज विचारावर डिपेंड आहे. विचारावर तुमचे जसे विचार तसे तुमचं जीवन. तुम्ही लहानपणापासून विचार चांगले करा, महाराज भगवंत सगळी व्यवस्था करतो, सर्व व्यवस्था करतो. लहानपणापासून विचार. आणि एक सांगू, 99% माणसं जे श्रीमंत झालेत ना, हे मूळचे श्रीमंत नाहीतच. त्यांची फक्त विचार श्रेणी उच्च होती, ध्येय उच्च होते म्हणून श्रीमंत झाले. म्हणून कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह. जे वस्तू तुम्हाला नाही ती माझ्याकडे येईल म्हणजे येईल, माझं हे होईल म्हणजे होईल. मुलगा 10वीला नापास होईल म्हणजे होईल, झाला नापास, तूच केला नापास. हीच काय माहित टक्के चांगले येतात का नाही, काय माहित टक्के चांगले येतात का नाही, काय माहित टक्के आलेच, तू म्हणशील तेवढेच आले. निगेटिव्हिटी घरात ती. म्हणून पूर्वी बायको जर रुसली
तर बायकोला रुसण्याकरता एक सेपरेट स्पेशल रूम राहायची. ज्याचं बांधकाम झालं त्यांनी टेन्शन घेऊ नका, ज्याचं राहिलंय त्यांनी डिमांड करू शकता. बायकोला रुसण्याकरता एक स्पेशल रूम राहायची. का बरं? म्हणले तिच्या शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी निर्माण झाली ती अख्ख्या घरामध्ये निर्माण होऊ नये, अख्खं घर निगेटिव्ह होऊ नये म्हणून ती बाजूला. आपल्याकडे मानसिक धर्माचा जो नियम आहे त्याचं कारण सुद्धा हेच आहे. 4 दिवस स्त्री जी बाजूला असते ना तिचं शरीर निगेटिव्ह झालेलं असतं आणि ते निगेटिव्ह झालेलं शरीर सर्व घराला निगेटिव्ह करतं. म्हणून मानसिक धर्मामध्ये स्त्रीला 4 दिवस बाजूला. त्याचं मेन रिझन हे, कारण तिच्या शरीरातनं निगेटिव्हिटी बाहेर पडते. म्हणून काही गोष्टी मला शास्त्राने जे लावल्यात, म्हणून घरामध्ये कधी निगेटिव्ह विचार करा. नेहमी पॉझिटिव्ह राहा, नेहमी हॅप्पी राहा. आणि देवाने जे दिलंय ना ते भरपूर दिलंय असं ग्राहीत धरून जगा. नाही तर आमकच नाही, फ्रीजच नाही, कपाटच नाही, टीव्हीच नाही, बाकी आहे त्याचा आनंद घे ना. एक वस्तू तुम्हाला सगळ्या वस्तूपासून दूर घेऊन जाते. एक वस्तू. आणखी जवळ येऊन बोलू का? तुमच्या घरी सर्व आहे आणि तुमच्या मनात फक्त इच्छा झाली आपल्याला आयफोन घ्यायचा. आता बाकी सगळ्या गोष्टीचा तो आयफोन आनंद घेऊन देतो नाही. एक वस्तू अख्खं घर निगेटिव्ह करतो. म्हणून कधी नाही शब्द स्त्रीनं तोंडातून काढायचा नाही, कधीच नाही. किराणा नाही, शेंगदाणे नाही, तेल नाही. संपायच्या अगोदर सांग भवानी बायको नवऱ्याला हे काय करावं या तोंडाला, हे असं बोलून जातं काही बी वय झालं की. शास्त्र आहे म्हण स्त्रीनं नाही नाही म्हणायचं नाही. तेल संपण्या अगोदर आहो तेल आणावं लागेल, संपल्यावर नाही नाही पर्यंत जर स्त्री गेली एक दिवस नाही 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 सगळं नाही. म्हणून कायम लक्षात ठेवा घरात कधीच नाही म्हणायचं नाही. आज नारदाने जो विचार केला होता त्याच रूपामध्ये गुरु प्रगट झाले. नारद भगवंताच्या चरणावर पडले, म्हणले प्रभू मी आजपासून निगेटिव्ह विचार करणार नाही, फक्त मला मंत्र द्या. आणि त्यावेळी भगवान विष्णूने मंत्र दिला, नारायण नारायण नारायण. आणि मंत्र दिल्यानंतर नारदाला सांगितलं या पृथ्वी तलावरती जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन कर. आणि त्याच वेळी नारद महर्षी दर्शन करण्याकरता निघाले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्याकरता निघाले. आणि सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर म्हणले पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरी 12 वर्ष नारदाने तपश्चर्या केली. किती वर्ष? 12 वर्ष. आणि 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान पुन्हा प्रगट झाले आणि नारदाला सांगितलं, नारदा आता तू सर्व दोषातून मुक्त झाला, म्हणून वर्षातून एकदा तरी पंढरपूरचं दर्शन करावं, वर्षातून एकदा तरी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये स्नान करावं, म्हणले सर्व दोषातून जीव मुक्त होतो. जन्म जन्म